Good morning to all of you. Today we are going to learn PN photodiode. In last lecture we had seen PN junction diode, its biasing in forward biasing and reverse biasing, characteristic of PN junction diode, then the drawback of PN junction diode is diode cannot operate in reverse biasing conditions. So we had studied the Zener diode. Zener diode can operate in both the biasing condition, forward bias as well as reverse bias. Next one, we had studied the special type of diode is light emitting diode and its characteristic. Now in today's lecture we are going to learn PN photodiode. We are also called as PIN diode or PIN photodiode. A photodiode is a two-terminal specialized PN junction diode which operate only in a reverse bias condition. आता बघा, PN photodiode हा एक्झॅक्टली PN जंक्शन डायोड जसा आहे तसाच सेम डायोड आहे, फक्त याचं ऑपरेशन थोडंसं वेगळं आहे. हा जो डायोड आहे हा डायोड रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्येच ऑपरेट केला जातो आणि याचं जे ऑपरेशन आहे हे लाईटवरती डिपेंड आहे. व्हेन वी आर अप्लाइंग लाईट सोर्स ऑन द जंक्शन ऑफ द PN जंक्शन डायोड, देन द करंट फ्लोइंग थ्रू द डायोड विल स्टार्ट. दिस इज द फिनॉमिना और वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ PN फोटोडायोड. आता इथे तुम्हाला एक सिम्बॉल दिसतोय बघा. त्या सिम्बॉलमध्ये काय दिसतंय, एक साईडला ॲनोड आहे, दुसऱ्या साईडला कॅथोड आहे. सेम PN जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे, फक्त वरतून ॲरो हेड टुवर्ड्स दी डायोड दाखवलेले आहेत. टुवर्ड्स दी डायोडचा अर्थ काय होतो की तुम्ही जेव्हा लाईट सोर्स या डायोडवरती अप्लाय करता त्यावेळेस या डायोडपासून आपल्याला काहीतरी आउटपुट मिळतं. आउटपुट इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, this is the working principle of a photodiode. Again, here we have taken the two type of material, semiconductor material. One is a P type semiconductor material, another is N type semiconductor material. आता बघा, ज्या ठिकाणी P आणि N टाईप सेमीकंडक्टर मटेरियल अटॅच होतो त्या बाउंड्रीला आपण जंक्शन असं म्हटलेलं आहे. आत्ताच सांगितल्याप्रमाणे फोटोडायोड is operated in only reverse bias condition. P type semiconductor material is attached with the negative terminal of battery and N type semiconductor material is attached with the positive terminal of a battery. This is called as the construction and working of a reverse biasing of a PN junction diode. ओके, आता या ठिकाणी एक डिप्लिशन रिजन किंवा इंट्रेन्सिक रिजन दिसते बघा. इंट्रेन्सिक रिजन, व्हाय इट इज कॉल्ड एज द पिन डायोड, PIN. एका साईडला P टर्मिनल आहे, सेंटरला इंट्रेन्सिक रिजन आहे म्हणून I आणि राईट साईडला N टाईप सेमीकंडक्टर मटेरियल आहे म्हणून याला पिन डायोड असं म्हटलेलं आहे. आता बघा, P टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमध्ये सर्व पॉझिटिव्ह चार्जेस आहेत आणि P टाईप सेमीकंडक्टर मटेरियल हा बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण अटॅच केलेला आहे. मग इलेक्ट्रॉनिक्समध्ये जे साइन कन्व्हेन्शन आहे प्लस मायनस अट्रॅक्शन होतं, तसं P टाईप सेमीकंडक्टर मटेरियलमधले होल्स हे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होत आहेत आणि N टाईपमधले इलेक्ट्रॉन्स हे बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलकडे अट्रॅक्ट होत आहेत. मग डिप्लिशन रिजनची जी साईज आहे ती वाढत वाढत चालली. ओके, आणि आपल्याला माहिती आहे रिव्हर्स बायसिंगमध्ये करंट फ्लोज ड्यू टू दी मायनॉरिटी चार्ज कॅरियर्स. ओके, त्याला आपण रिव्हर्स सॅच्युरेशन करंट असंही म्हटलेलं आहे. आता या ठिकाणी बघा, वरतून इन्सिडंट फोटॉन्स अप्लाय केलेले आहेत. फोटॉन्स म्हणजे लाईट. मग या डायोडचं ऑपरेशन कशावरती डिपेंड आहे, व्हेन वी आर अप्लाइंग इन्सिडंट फोटॉन ऑन दी जंक्शन ऑफ द डायोड, देन the positive charges from the P region will enter into the N region and negative electrons from the N region will enter into the P region.
and the recombination of electron hole pair is nothing but flow of a current. ओके, अशा पद्धतीने यामध्ये तुम्ही जेव्हा लाईटची इंटेन्सिटी वाढवता, जसजशी लाईटची इंटेन्सिटी वाढणार आहे तसतसा करंट फ्लो यामध्ये वाढणार आहे. दिस इज द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ अ फोटो डायोड. बघा, ही एक दुसरी सिम्प्लिफाईड एक डायग्राम दिसते. वरच्या साईडला पी रिजन आहे, खालच्या साईडला एन रिजन आहे. पी म्हणजे पी टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, एन म्हणजे एन टाईप सेमीकंडक्टर मटेरियल, आणि सेंटरला एक डिप्लिशन रिजन आहे, डिप्लिशन लेअर म्हणू आपण त्याला. ओके, दिस इज कॉल्ड एज द ॲक्टिव्ह रिजन. आता काय होतं, जेव्हा तुम्ही सुरुवातीला रिव्हर्स बायसिंग अप्लाय करता, पी टाईपमधले काही होल्स हे ॲक्टिव्ह रिजनमध्ये जातात, एन टाईपमधले काही इलेक्ट्रॉन्स हे ॲक्टिव्ह रिजनमध्ये जातात आणि तिथे चार्जेस रिकंबाईन होतात. परंतु रिव्हर्स बायसिंगमध्ये करंट फ्लो होत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यासाठी आपण वरतून त्याच्या जंक्शनवरती फोटॉन्स अप्लाय केलेले आहेत. फोटॉन्स म्हणजे लाईट आर इन्सिडंट ऑन द जंक्शन ऑफ द डायोड अँड दिस चार्जेस विल एनर्जेटिक अँड इट converts this recombination of number of electron hole pair into the flow of a current. ओके, याला आपण एक कॅपॅसिटर असंही म्हणू शकतो किंवा एनर्जी सेल असंही म्हणू शकतो. यामध्ये चार्जेस तुम्ही रिकंबाईन झाल्यानंतर करंट फ्लो होतो. ओके, आता हा फोटो डायोड कुठे यूज केला जातो, याचे ॲडव्हान्टेजेस काय काय आहेत, डिसॲडव्हान्टेजेस काय आहेत, ॲप्लिकेशन काय आहेत, त्यानंतर why this photodiode is operated with only a reverse bias condition, why we cannot operate it in forward bias condition, त्यानंतर काही डिफरन्स पॉईंट आपल्याला यामध्ये बघावे लागणार आहेत. फर्स्ट वन, द ॲडव्हान्टेजेस ऑफ अ पिन डायोड ऑर PN photodiode. It has higher sensitivity. It means it has a large change in photo current for a small change in light intensity. म्हणजे काय होतं, तुम्ही लाईट इंटेन्सिटी जसजशी वाढवत जाल तसतसा यामधून करंट फ्लो हा तुमचा वाढत जाणार आहे. इट हॅज बेटर फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स, लिनियरिटी अँड स्पेक्ट्रल रिस्पॉन्स दॅन द LDR. म्हणजे लाईट डिपेंडंट रेजिस्टरपेक्षा यामध्ये तुमचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स हा चांगला असणार आहे. इट कॅन ऑपरेट ॲट हायर फ्रिक्वेन्सी इन ऑर्डर ऑफ 1 MHz. It has high speed of operation as compared to LDR. It has lower noise. Okay, these are the some advantages of photodiode. It also has some disadvantages, or we can say its drawback. It has small active area. It has poor temperature stability. It need external bias voltage for operation. It has a rapid increase in dark current with the temperature. It need offset voltage and there is necessity of amplification at low irradiances. ओके, आता डार्क करंटचा अर्थ काय होतोय की ज्या वेळेस तुम्ही फोटो डायोडला रिव्हर्स बायसिंग अप्लाय करता आणि रिव्हर्स बायस अप्लाय केल्यानंतर त्या डायोडमधून काही प्रमाणात करंट फ्लो होतो. ओके, त्याला आपण काय म्हटलेलं आहे, डार्क करंट असं म्हटलेलं आहे. ओके, अँड दिस इज द व्हेरी निग्लिजिबल करंट. त्यानंतर फोटो डायोडमध्ये काही ॲप्लिकेशन्स आहेत. इट इज यूज इन फोटो डिटेक्शन बोथ विजिबल अँड विथ इनविजिबल सर्किट्स. इट इज ऑल्सो यूज इन ऑब्जेक्ट काउंटिंग सिस्टीम, इन डिमॉड्युलेशन, इन फायबर ऑप्टिक रिसिव्हर्स, यूज्ड इन लॉजिक सर्किट्स. इट इज यूज्ड इन लाईट इंटेन्सिटी मीटर्स. It is used in switching, that is photoelectric relay. It is used in optical communication system. It is used in character recognition system. It is used in encoders and it is also used in solar cell panels. These are the number of applications of photodiode. आता बघा, बेसिक क्वेश्चन हा अराईज होतो की व्हाय फोटोडायोड इज ऑपरेटेड ओनली इन रिव्हर्स बायस कंडिशन, व्हाय वी कॅन नॉट ऑपरेट दिस डायोड इन फॉरवर्ड बायस कंडिशन. एक्झाममध्ये 2 मार्कमध्ये बऱ्याच वेळेस हा क्वेश्चन विचारला गेलेला आहे. तर ॲन्सर लिहायचा आहे आपल्याला, इन द ॲब्सेन्स ऑफ लाईट द डार्क करंट फ्लोईंग थ्रू द फोटोडायोड इन रिव्हर्स बायस कंडिशन. आता डार्क करंट म्हणजेच काय, तर
Due to the minority charge carrier, very negligible amount of current flowing through the circuit. This is called as the dark current. Okay, and this dark current is flowing through the photodiode during the reverse biasing. Okay, is the reverse saturation current, and it is very small in magnitude and about few नॅनो ॲम्पियर, आणि त्याची रेंज जी असते डार्क करंटची ही नॅनो ॲम्पियरच्या रेंजमध्ये आहे. इन द प्रेझेन्स ऑफ लाईट, म्हणजे आपण जेव्हा त्याच्यावरती जंक्शनवरती लाईट अप्लाय करतो, द फोटो करंट फ्लोईंग थ्रू द फोटो डायोड इन द सेम रिव्हर्स बायस कंडिशन इज सिग्निफिकंटली इन्क्रीज टू अबाउट द फ्यू मायक्रो ॲम्पियर. आता बघा, ज्या वेळेस डार्क करंट फ्लो होतो त्यावेळेस तो नॅनो ॲम्पियर रेंजमध्ये असतो, आणि जेव्हा तुम्ही डायोडवरती लाईट अप्लाय करता, वेन वी आर इंक्रीजिंग द इंटेन्सिटी ऑफ लाईट, when we are increasing intensity of light, its current flowing speed or will be increases, or it will be in the range of microampere. The ratio of photo current to dark current is significantly very large as compared to forward bias condition. Therefore the photodiode is always operated in reverse bias condition. ओके, येते लक्षात, ज्या वेळेस आपण डायोडला रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्ये अप्लाय करतो त्यावेळेस त्यामधून एकदम कमी प्रमाणामध्ये करंट फ्लो होतो, ज्याला म्हणू शकतो आपण नॅनो ॲम्पियर रेंजमध्ये, म्हणजे डार्क करंट फ्लो होतो. आणि जेव्हा तुम्ही फोटॉन्स अप्लाय करता किंवा लाईट अप्लाय करता डायोडवरती त्याच्या जंक्शनवरती, त्यावेळेस त्यामधून ॲज कम्पेअर टू फॉरवर्ड बायस व्हेरी ह्यूज अमाऊंट ऑफ करंट विल फ्लो थ्रू द सर्किट. Okay, that's why we are using photodiode in a reverse bias condition. आता बघा, आपण पी एन जंक्शन डायोड बघितला, लाईट इमिटिंग डायोड बघितला, आता पिन डायोड बघतोय, म्हणजे आपण फोटो डायोड बघतोय. तर यामध्ये काही बेसिक डिफरन्स पॉईंट्स आहेत. तर पहिला डिफरन्स पॉईंट आहे तुमचा सिम्बॉल. ओके, सिम्बॉलमध्ये काय दिसतंय तुम्हाला सर्किट सिम्बॉलमध्ये? इकडे फोटो डायोडचा सिम्बॉल आहे आणि इकडे एक पी एन जंक्शन डायोडचा सिम्बॉल आहे. पी एन जंक्शन डायोडच्या सिम्बॉलमध्ये ॲरो हेड दाखवलेले नाही आहेत, परंतु फोटो डायोडमध्ये दोन ॲरो हेड टुवर्डच दी डायोड हे दाखवलेले आहेत. टुवर्डच दी डायोडचा अर्थ काय होतो की व्हेन वी आर अप्लाइंग लाईट ऑन दी डायोड देन इट विल बी ऑपरेट, दॅट मीन्स द लाईट ॲप्लिकेशन इज रिक्वायर्ड. सेकंड वन, पी एन जंक्शन डायोड इट इज नॉर्मली ऑपरेटेड इन फॉरवर्ड बायस मोड. बरोबर आहे, पी एन जंक्शन डायोड हा फॉरवर्ड बायस मोडमध्येच ऑपरेट केला जातो, परंतु आपण आत्ताच बघितलं फोटो डायोड हा रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्ये ऑपरेट केला जातो. द फॉरवर्ड करंट इज प्रोपोर्शनल टू फॉरवर्ड बायस व्होल्टेज. जसं तुम्ही फॉरवर्ड व्होल्टेज वाढवत जाणार आहात तसा फॉरवर्ड करंट वाढत जातो. हियर द रिव्हर्स करंट इज प्रोपोर्शनल टू लाईट इंटेन्सिटी. जशी लाईटची इंटेन्सिटी वाढवत जातो आपण तसा त्यामधला करंट हा वाढत जातो. इट इज मॅन्युफॅक्चर फ्रॉम आयदर जर्मॅनियम ऑर सिलिकॉन. बघा, पी एन जंक्शन डायोड हा फक्त जर्मॅनियम आणि सिलिकॉनपासून तयार केला जातो, परंतु फोटो डायोड इज मॅन्युफॅक्चर ओनली फ्रॉम सिलिकॉन. नेक्स्ट वन, पी एन जंक्शन डायोड is used as a rectifier, in clipper, in clamper, voltage amplifier and so on. बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये आपण त्याचा यूज करतो. फोटो डायोड, फोटो डिटेक्टर, कॅमेरा, लाईट इंटेन्सिटी मीटर, ऑप्टोकपलर्स अशा ॲप्लिकेशन्समध्ये आपण फोटो डायोडचा यूज केला जातो. आता बघा, हा जो डिफरन्स पॉईंट्स आहेत 4 मार्कच्या क्वेश्चनमध्ये हे डिफरन्स पॉईंट आपल्याला बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, नेक्स्ट वन डिफरन्स पॉईंट आहे आपला लाईट इमिटिंग डायोड वर्सेस फोटो डायोड. आता लाईट इमिटिंग डायोड आपण बघितला आहे. काय होतं, जेव्हा आपण LED फॉरवर्ड बायसमध्ये अप्लाय करतो त्यावेळेस त्याचं आउटपुट आपल्याला इन द फॉर्म ऑफ लाईट भेटतं. बरोबर आहे. फर्स्ट वन डिफरन्स पॉईंट सिम्बॉल. दोघांमध्ये काय डिफरन्स आहे तर LED ॲरो हेड आउटवर्ड दाखवलेले आहेत, फोटो डायोडमध्ये ॲरो हेड टुवर्डच दी डायोड दाखवलेले आहेत. याचा अर्थ
एल ई डीमध्ये जेव्हा आपण एल ई डी फॉरवर्ड बायसमध्ये अप्लाय करतो तेव्हा त्याचं आउटपुट इन द फॉर्म ऑफ लाईट आपल्याला भेटतो, बरोबर आहे. परंतु फोटोडायोडचं ऑपोजिट ऑपरेशन आहे, त्याच्यावर लाईट अप्लाय केल्यानंतर आपल्याला करंट आउटपुटला भेटतो. ओके. सेकंड वन, एल ई डी लाईट इमिटिंग डिव्हाइस आहे. फोटोडायोड हा लाईट डिटेक्टिंग डिव्हाइस आहे. एल ई डी कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू लाईट एनर्जी, म्हणजे जेव्हा तुम्ही फॉरवर्ड बायस अप्लाय करता म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी अप्लाय करता, व्होल्टेज अप्लाय करता आणि आउटपुट काय भेटतं आपल्याला, लाईट एनर्जी भेटते. थर्ड वन, इट कन्वर्ट्स लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी, म्हणजे लाईट अप्लाय केल्यानंतर फोटोडायोड आपल्याला आउटपुटला करंट देतो, म्हणजे इट कन्वर्ट्स द लाईट एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी. नेक्स्ट वन, एल ई डी ऑलवेज फॉरवर्ड बायस अँड फोटोडायोड ऑलवेज रिव्हर्स बायस. आता एल ई डी मॅन्युफॅक्चरिंगसाठी मटेरियल कुठलं वापरलं जातं, तर गॅलियम आर्सेनाईड, गॅलियम फॉस्फाईड, गॅलियम आर्सेनाईड फॉस्फाईड. फोटोडायोड वापरण्यासाठी फक्त सिलिकॉन मटेरियल यूज केल्या जातं. नेक्स्ट वन, एल ई डी लाईट इज इमिटेड ड्यू टू रिकॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स अँड होल कॅरियर्स. आणि फोटोडायोडमध्ये फोटो करंट फ्लोज ड्यू टू जनरेशन ऑफ इलेक्ट्रॉन होल पेयर्स. एल ई डी इट रेडिएट्स पॉवर चेंजेस ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. ओके. आणि इकडे डार्क करंट अँड फोटो करंट व्हॅरी ड्यू टू चेंज इन टेम्परेचर. सेवन्थ नंबर और लास्ट वन नंबर, applications. LED is used in 7 segment display or in a indication purpose or as a indicator purpose. Photodiode in fiber optics, in optocoupler or photo detecting devices, म्हणजे सेन्सर्समध्ये आपण त्याचा यूज करतो. ओके. these are the some difference points between LED and photodiode. आता बघा, तुम्हाला यावरून काय लक्षात आलं असेल, या ठिकाणी आपला पहिला चॅप्टर संपतोय. तर पहिल्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं, तर मटेरियलचं क्लासिफिकेशन, कंडक्टर, इन्सुलेटर आणि सेमीकंडक्टर. सेमीकंडक्टरचे 2 टाईप्स, इंट्रेन्सिक सेमीकंडक्टर आणि एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टर. एक्स्ट्रेन्सिक सेमीकंडक्टरचे 2 टाईप्स आहेत, एक आहे पी टाईप सेमीकंडक्टर आणि दुसरा एन टाईप सेमीकंडक्टर. हे दोनही सेमीकंडक्टर मटेरियल एकमेकाला अटॅच केल्यानंतर पी एन जंक्शन डायोड तयार होतो. आपण त्या डायोडचा बेसिक सिम्बॉल, डायोडचं कन्स्ट्रक्शन, फॉर्मेशन ऑफ डिप्लिशन लेअर आणि बायसिंग ऑफ डायोड स्टडी केला. बायसिंगमध्ये डायोड 2 टाईपमध्ये बायस होतो किंवा ऑपरेट होतो. एक आहे फॉरवर्ड बायस, दुसरा आहे रिव्हर्स बायसिंग. त्याची व्ही आय कॅरेक्टरिस्टिक आपण स्टडी केली. आणि डायोड स्टडी करताना आपण त्यामध्ये एक ड्रॉबॅक बघितला की डायोड कॅन नॉट ऑपरेट इन रिव्हर्स बायसिंग कंडिशन. मग रिव्हर्स बायसिंग कंडिशनमध्ये ऑपरेट होत नाही, तर तो ड्रॉबॅक ओव्हरकम केलेला आहे सी झिनर नावाच्या सायंटिस्टने आणि त्याला डायोडला स्वतःचं नाव दिलं ॲज अ झिनर डायोड. मग आपण पुढे जाऊन बघितलं झिनर डायोड कॅन बी ऑपरेटेड इन बोथ दी कंडिशन, फॉरवर्ड बायस ॲज वेल ॲज रिव्हर्स बायस. त्याचा सिम्बॉल बघितला, कॅरेक्टरिस्टिक बघितली आपण. ओके. त्याच्यानंतर आपण स्पेशल टाईप्स ऑफ डायोड बघितला, जसे की लाईट इमिटिंग डायोड, ऑपरेशन, कन्स्ट्रक्शन, लेयर्ड स्ट्रक्चर ऑफ लाईट इमिटिंग डायोड, कप शेप असेंब्ली ऑफ लाईट इमिटिंग डायोड, मटेरियल यूज्ड इन लाईट इमिटिंग डायोड. ओके. अँड डिफरंट टाईप्स ऑफ कलर्स. ओके. त्यानंतर आपण अजून एक डायोडचं ॲप्लिकेशन बघितलं, फोटोडायोड. फोटोडायोड इज ऑपरेटेड ऑन लाईट, हे त्याचं ॲप्लिकेशन आपण बघितलं. फोटोडायोडमध्ये आपण कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल, सिम्बॉल, त्याचबरोबर ॲप्लिकेशन्स, ॲडव्हान्टेजेस, काही डिसॲडव्हान्टेजेस ही बघितलेत. त्यानंतर क्वेश्चन विचारला जातो डिफरन्शिएट बिटवीन डिफरंट टाईप्स ऑफ डायोड, जसा की एल ई डी फोटोडायोड, एल ई डी पी एन जंक्शन डायोड,
पी एन जंक्शन डायोड, झिनर डायोड, असे बरेचसे क्वेश्चन्स आपल्याला यामध्ये विचारले जातात. ओके, आता आजच्या लेक्चरमध्येही मी सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा अपील करतो की जेही प्राध्यापक, विषय शिक्षक तुम्हाला व्हिडिओज जे टाकतात स्वतः तयार केलेले, ते व्हिडिओ तुम्हाला सर्वांना बघायचे आहेत आणि कमेंटमध्ये जाऊन तुमचा रोल नंबर आणि नाव टाकायचं आहे. असं केल्याने आमच्याकडं ऑनलाईन लेक्चरची अटेंडन्स तयार होईल आणि जे विद्यार्थी सांगितलेले लेक्चर्सचा अभ्यास करतील व कमेंटमध्ये नाव टाकतील त्यांची आपण अटेंडन्स लावणार आहोत. ओके, कारण की जो टॉपिक तुम्हाला समजला नाही तर तुम्ही तुमच्या विषय शिक्षकांना स्वतःच्या व्हॉट्सॲप नंबरवरती मेसेज करून किंवा कॉल करून तो तुमचा प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व करून घेऊ शकता. ओके, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण हा जो युनिट चालू केलेला आहे, हा युनिट इलेक्ट्रॉनिक्स ग्रुपला आणि कॉम्प्युटर ग्रुपला सेम आहे, सारखाच सिलेबस आहे. ओके, आत्ताच्या युनिटमध्ये आपण बेसिक इलेक्ट्रॉनिक्समधला बेसिक डायोड स्टडी केलेत. ओके, आता आपल्याला सेकंड युनिटमध्ये जे आज आपण डायोड स्टडी केलेत आत्तापर्यंत, त्या डायोडच्या ॲप्लिकेशन स्टडी करायचे आहेत. ओके, मग ॲप्लिकेशन ऑफ डायोड म्हणजेच काय, तर या डायोडचा यूज करून सर्किट तयार केलं जातं आणि त्या सर्किटला रेक्टिफायर असं म्हटलं जातं. मग डायोडचे ॲप्लिकेशन्स आपल्याला स्टडी करायचे आहेत. ओके, तर इथे आपण आपला फर्स्ट वन युनिटमधील फर्स्ट चॅप्टर संपला आपण असं म्हणू शकतो. या फर्स्ट वन युनिटमधला सेकंड चॅप्टर आहे ॲप्लिकेशन्स ऑफ डायोड. ओके, तर आजच्या लेक्चरसाठी आपण या ठिकाणी थांबतोय, परंतु आपण जे व्हिडिओ लेक्चर्स घेतले आत्तापर्यंत सर्व व्हिडिओ लेक्चर्स प्रिपेअर करायचे आहेत आणि जर त्यावरती तुम्हाला काही क्वेश्चन आला तर तुम्ही माझ्या पर्सनल व्हॉट्सॲप नंबरवरती मला तो निसंकोचपणे विचारू शकता. थँक्यू टू ऑल ऑफ यू.